कुरुंदवाड पाणी योजनेसाठी निवृत्त न्यायमूर्तीची लवाद म्हणून नियुक्ती. कुरुंदवाड नगरपालिकेच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेवरून निर्माण झालेला दीर्घकालीन कायदेशीर वाद आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर असून या प्रकरणातील तांत्रिक व कायदेशीर गुंता सोडवण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती निशिता म्हात्रे यांची लवाद म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कुरुंदवाड नगर परिषदेच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून ठेकेदार आणि नगरपालिकेमध्ये वाद निर्माण झाला होता. यामुळे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला असला तरी ठेकेदाराच्या मागणीनुसार व नियमानुसार प्रकरण अंतिमतः निकाली काढण्यासाठी लवादाची नियुक्ती करणे आवश्यक होते. त्यानुसार 11 मार्च 2026 रोजी निवृत्त न्यायमूर्ती निशिता म्हात्रे यांच्याशी अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांनी या जबाबदारीसाठी संमती दर्शवली आहे. या निर्णयामुळे आता जुन्या पाणी योजनेची फाईल कायदेशीर प्रक्रियेनंतर बंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी नवीन पाणीपुरवठा योजनेला गती मिळणार आहे. नगरोत्थान महाअभियान अंतर्गत नवीन योजनेचा प्रस्ताव राज्य स्तरावरून मुंबईकडे आधीच पाठवण्यात आला असून प्रशासकीय पातळीवर त्यावर कार्यवाही सुरू आहे. लवादाचा क्लोजर रिपोर्ट प्राप्त होताच नवीन योजनेच्या प्रत्यक्ष कामाला वेळ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगराध्यक्षा मनीषा डांगे म्हणाल्या की शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणे हे आमचे प्राधान्य आहे. यासाठी आम्ही आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. नवीन योजना तातडीने सुरू करण्यासाठी सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष गायकवाड, पाणीपुरवठा सभापती जवाहर पाटील तसेच सर्व नगरसेवक कटिबद्ध असल्याचे सांगितले. लवकरच नवीन पाणी योजनेच्या कामाला सुरुवात. कुरुंदवाड शहरातील नवीन पाणी योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. सध्या अधिवेशनाचा काळ सुरू असल्याने मात्र अधिवेशन संपताच तातडीने कामाला प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली. शहरवासियांना शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका पूर्णपणे कटिबद्ध असून नवीन योजनेमुळे पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, पाणीपुरवठा सभापती जवाहर पाटील, नगरसेवक अक्षय आलासे, जय कडाळे, वैभव उगळे, सामाजिक कार्यकर्ते उदय डांगे, दीपक पोमाजे, उमेश कर्नाळे आदी मान्यवर उपस्थित होते. SK न्यूज कुरुंदवाड.